जो गाऊ शकतो तो किती सामर्थ्यवान आहे, त्यांनी मनोबल किती आपलं स्थिर ठेवलेलं आहे की ज्या भगवान गोपाल कृष्णाने युद्धाच्या मध्ये गायलं आणि गाऊन विशेष अशा पद्धतीने अर्जुनाला मार्गदर्शन केलं. आणि भागवत म्हणजे भगवंतानी ज्या लीला केल्या, ज्या सगुण लीलांचं साक्षी आपण होऊन तथैव तस्य लीलेती द्रुतम चिंता त्वरित तजेत, ज्या ठिकाणी भगवंताच्या लीलांचं स्मरण करताना नाना प्रकारच्या चिंता दूर होतात आणि भगवंताच्या सगुण रूपाविषयी आपल्याला ऐकायला मिळतं, ते म्हणजे श्रीमद भागवत आहे. तर या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये समुद्र मंथन ज्या वेळेला झालं, एवढी गोड आहे तू का रडत राहते. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला सगळ्यात पहिले हलाहल विष बाहेर पडलं आणि विषाला पचवणारे कोण. स्मशाने श्वा क्रीडा स्मरहर विशाशा सहचरा चिता भस्मालेप स्रगपि नृकरोटी परिकर अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं. कैलास राणा अडींद्र माता कारुण्य सिंधू तुझ वीण शंभू मज कोण तारी. तसे तारणहार महादेव देवादिदेव त्या विषाला प्राशन करतात. मी नेहमी सांगत असते, थोडासा आवाज आपल्याला याचा देता येईल परत एकदा कमी. मी नेहमी सांगत असते की ज्याला राहायचं समुद्राच्या श्रीराधे 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 गले तुंग मालिका कामते शूरचंद्र श्रीकटीचे एवढी गोड स्तुती गायल्यानंतर महादेव प्रसन्न होतात. नमः पार्वती पतये हर 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 हर. तर महादेवांनी विष प्राशन केलं. माता पार्वतीने कंठ पकडला म्हणून भगवान नीलकंठ झाले. बोला नीलकंठ महादेव की जय. 14 रत्न निघाले समुद्रामधून. अंततो गत्वा सगळ्यात शेवटी भगवान श्री विष्णू त्यांचा धन्वंतरी यांनी हातामध्ये अमृत घेऊन प्रागट केलं. 3 अवतार या ठिकाणी प्रामुख्याने पाहिले जातात. एक म्हणजे कुर्मा अवतार, भगवंतानी पाठीवरती पर्वत घेतला समुद्र मंथनाच्या वेळी. दुसरा म्हणजे हा धन्वंतरी अवतार, अमृत कलश घेऊन आले आणि अमृताचा कलश दैत्यांच्या हाती गेला. देवतांना अमृत मिळावं याकरता भगवंतानी घेतला, तो म्हणजे मोहिनी अवतार. विचार करा, आधीच देव सुंदर आहे. मी मोहिनी अवतार म्हणल्यानंतर लगेच सगळ्यांनी माताजींकडे पाहिलं. खरंच माताजी पण सुंदर. पूर्ण विश्वाला अध्यात्माची मोहिनी. काय झालं की भगवंतानी ज्यावेळेला मोहिनी अवतार घेतला त्यावेळेला एक देवता होती ज्यांच्या हृदयात वात्सल्य प्रगटलं, ते म्हणजे सूर्य. त्यामुळे भगवंतानी त्यांच्या हृदयातलं वात्सल्य जाणलं आणि म्हणताय सूर्यदेवता की अशी माझी कन्या असती तर. त्यावेळेला भगवंताने मनातल्या मनात म्हटलं की मी तर फक्त देवतांना मोहित करते, या मोहिनीला देखील मोहनी घालणारी असा अवतार ज्या वेळेला द्वापारामध्ये होईल त्यावेळेला तुम्ही त्यांचे पिता असाल. त्यामुळे ते वृषभानू पिता झाले आणि त्यांची कन्या म्हणजे देवाला नाही फक्त तर साक्षात परब्रह्माला देखील मोहित करणारी, ज्यांच्या करोडो सूर्यापेक्षा अधिक तेज, करोडो मोहिनी लाजतील त्यांच्या पुढे असं ज्यांचं स्वरूप आहे, त्या म्हणजे
श्री राधाराणी. श्री राधाराणींचं स्वरूप धारण केलं. अशा अनेक ओलीला या ठिकाणी वर्णन केल्या जातात. समुद्रमंथन म्हणजेच अर्थात कथे माध्यमातून होणारं मनोमंथन. या कथेमध्ये बसल्यानंतर सगळ्यात पहिले विष बाहेर पडतं. नाना प्रकारचे अनेक ओवी येतात. का बसू, कधी कधी उठ, आज राधे राधे. विष पहिले बाहेर पडतं. ते निघून गेल्यानंतर नाना अमृतापर्यंत अनेक रत्नांची प्राप्ती होते. पण मात्र समुद्रमंथन म्हणजे मनोमंथन सुरू असताना एक विचार आणि एका आसुरी विचार. जसं की तुम्ही भगवद्गीतेमध्ये पाहता, भगवद्गीतेमध्ये देवासुर संपत्ती योग आहे. हा कधी वाचा, अवश्य वाचा. दैवी संपदा कोणत्या, आसुरी संपदा कोणत्या, याचा परिचय आपल्याला झाला पाहिजे. कधी कधी आपल्या मनामध्ये येणारे राग, द्वेष, काम, क्रोध याला आपण चांगलं म्हणून घेतो. अर्थातच कुठल्याच प्रकारे ते चांगले नाही. त्यामुळे दैवी संपदा आणि आसुरी संपत्ती, जहा सुमती तह संपत्ती नाना आणि जहा कुमती तह विपत्ती. जिथे संपत्ती सुमती आहे तिथे संपत्ती आहे, आणि जिथे कुमती आहे तिथे विपत्तीच विपत्ती आहे. बरोबर ना? होय म्हणत नाही, तुम्ही नाही पण म्हणत नाही, फक्त रागाने मोठे मोठे डोळे करून माझ्याकडे पाहा. विनोदाचा भाग. सगळ्यांनी हसावं याकरता बोलल्या जातात काही गोष्टी. ठीक आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने का होईना तुमच्या चेहऱ्यावरती हसू तर आलं, बस हसत राहा, हसू. तर या ठिकाणी ज्यावेळेला भगवंताने समुद्रमंथनामधून अमृत हे देवतांना दिलं, त्यावेळेला त्यांच्या रांगेमध्ये राहू आणि केतू हा कसे झाले, तर चंद्र आणि सूर्याच्या मध्ये राहू जाऊन बसला. त्यालाही अमृत दिल्या गेलं. चंद्र सूर्याने इशारा केला, भगवंताने शिरच्छेद केला. गर्गसंहितेमध्ये जास्त अधिक वर्णन आहे राहू छाया गृहीत्वैवम या नावाने. तर राहूचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टमवर होतो. केतू टोक दाखवतो. त्यामुळे कुंडलीमध्ये केतू कुठे आहे त्याच्यावरून आपल्या जीवनामध्ये आपली साधना, जर साधन मार्गावरती असेल तर त्याचं टोक म्हणजे समाधी दाखवेल. आपण व्यापारामध्ये असू तर त्याचं टोक म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये उन्नती दाखवेल, किंवा आपल्या व्यक्तिगत कामामध्ये त्याचं टोक दाखवणारा केतू आहे. राहूचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टमवर होतो. आम्हाला ज्या वेळेला ज्योतिषशास्त्र शिकवायचे गुरुजी, त्यावेळेला ते म्हणायचे ज्योत धन अधि ईश, म्हणजे जी ज्योत आपल्याला ईश्वराकडे घेऊन जाते ते म्हणजे ज्योतिष. आता द्वितीय स्थानामध्ये कुंडलीच्या जर का राहू असेल तर पाहायचीच गरज नाही. मी ती कुंडली पाहिल्यानंतर जसं गुरूंनी शिकवलं, सांगितलं, पाहिल्यानंतर ती कुंडली लगेच लक्षात येतं की द्वितीय स्थानामध्ये राहू आहे. याचा अर्थ याचं खानपान थोडंसं बिघडलेलं आहे. समोरून आम्ही ज्यावेळेला शिकवायचो कुंडली आणि जायचो समोरून, तर समोरून कोणी जर का सरकार मान्य घेऊन डोला करत येत असेल तर समजायचं की काय, याच्या द्वितीय स्थानामध्ये राहू आहे वाटतं. कुंडलीच्या नवम स्थानामध्ये जे ग्रह असतात त्यावरून साधना पाहिल्या जातात. आमचे गुरुदेव काय म्हणायचे, जो दुसऱ्याला घाबरवतो तो योग्य ज्योतिषी नाही, जो साधना देतो तो उत्तम ज्योतिषी. आपल्याला लोकांना साधना द्यायची, याचा अर्थ काय, असाध्य ते साधण्याकरता खरंच भजन करावं लागतं. ते आपण म्हणतो ना, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना,
निशंक होय. स्वर फक्त मला भेटला ना तर मला बरं होईल. फक्त काळी पाच थोड्या वेळ द्या. या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी ज्यावेळेला समुद्रमंथन लीला पूर्ण केली त्यानंतर अर्थातच भगवान बटुवामन अवतार घेतात. राजा बलीला देवासुर संग्राम झाला त्याच अमृतापायी आणि राजा बलीला मृतावस्थेतून जीवित केलं. दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे संजीवनी मंत्र होता. मंत्राला जर का सिद्ध करण्याचं सामर्थ्य असेल तर ते साधनेने प्राप्त होतं. काल परवा आपण पाहिलं की गुरुद्वारा प्रदत्त मंत्र हा किती परिणाम करतो, बरोबर ना? गुरुद्वारा प्रदत्त मंत्र हा फार परिणाम करतो. तिकडे गोपाल कृष्ण भगवान. त्या आजींना त्रास होतोय, त्यांना पण निश्चित. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. मंत्राबरोबर सामर्थ्य असतं त्या साधनेच. मेलेले जिवंत करण्याचं सामर्थ्य पण मंत्रामध्ये होतं. संजीवनी मंत्र मलाही माहिती आहे, एका पुस्तकात होता, मी घेतला पाठ करून. पण तो मी म्हणल्यानंतर झोपलेले जागे होतील की नाही याची गॅरंटी मी घेऊ शकणार नाही. मेलेले जिवंत होणं तर दूर राहिलं. कारण काय, त्या मंत्राबरोबर पूर्वी साधना होत्या तसतशा. राजा बलीला जिवंत करून त्या ठिकाणी त्याद्वारे यज्ञ करण्यात आला की जेणेकरून त्यावर असा कृपा व्हावी, असा रथ मिळावा किंवा असं काही मिळावं ज्यावर बसून गेल्यानंतर त्यांना कोणी हरवू शकणार नाही, त्यांच्यावर कोणीही अन्य विजय प्राप्त करू शकणार नाही. असं राजा बलीने यज्ञ प्राप्त केला, सुरू केला. पण त्या यज्ञाला इकडे सुरू केल्यानंतर एक यज्ञ तिकडे माता अदितीने देखील सुरू केला. कश्यपांच्या पत्नी अदिती मातेने पयोव्रत आरंभ केलं की साक्षात देवतांच्या सुरक्षेसाठी भगवान नारायणाने माझ्याकडे अवतार घ्यावा या उद्देशाने अतिशय सुंदर पयोव्रत आरंभ केलं संतान उत्पत्तीसाठी. आणि भागवतामध्ये त्या पयोव्रताचं वर्णन आहे. संतान उत्पत्तीसाठी केलेल्या या पयोव्रताचा परिणाम हा आहे की भाद्रपद शुक्ल द्वादशीच्या दिवशी अभिजित मुहूर्तावरती राजा बली यांना दारावरती दान मागण्याकरिता म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूंनी बटुवामन अवतार घेतला. बोला एकदा प्रेमाने, बटुवामन अवतार की. वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षान मात्रेण चतुष्टिवंत अशोकवंत करुणैकवंत कोपीनवंत खलु भाग्यवंत. असा सुंदर वामन अवतार घेऊन निघाले. जोपर्यंत भिक्षा नाही तोपर्यंत शिक्षा नाही. आजही बऱ्याच ठिकाणी गुरुकुल परंपरेनुसार पहिले भिक्षा मागावी लागते आणि मग शिक्षा. काय मुलींनो, करा सुरू. मी मुलींना सांगितलंय की एक भिक्षा आपण नक्की मागणार. कोणती? अन्नाची भिक्षा नाही. पण मी असं सांगितलं की चैतन्य महाप्रभूजी एका गावात गेले आणि आपल्या सगळ्या साधकांना सांगितलं काय काय द्वाराद्वारावर जा आणि भिक्षा मागा. कोणती भिक्षा मागा? ओ मैया तोरे पाव पडू एक बार हरी बोल. ओ चाचा तेरे पाव पडू एक बार हरी बोल. ओ बुआ तेरे पाव पडू एक बार हरी बोल. त्यामुळे एक भिक्षा मात्र साधकाने मागितलीच पाहिजे. काय? हरी बोल, हरी बोल, हरी बोल. सगळ्यांनी म्हणा. आणि ही भिक्षा सगळ्यांनी माझ्या जोडीत अवश्य घाला. काय? ओ दादी तेरे पाव पडू एक बार हरी बोल, हरी बोल. आज्यांना आजी म्हटलं की फार वाईट वाटतं. नको ग काकू म्हण. गोपाल कृष्ण भगवान की. तर ही कथा मी असं म्हणून करत आहे की आपण अनुष्ठान करतोय. व्यासपीठावरून होणारी कथा ही थोडी भिन्न असते. त्या पद्धतीचे लोक नसतात समोर. मी त्या दिवशी सांगितलं ना आपल्याला
की मध्ये मध्ये चिठ्ठ्या येत असतात, याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या. कधीतरी असं पण असतं की ताई आम्हाला नाचवा, ताई थोडं सासू सुनेच्या गोष्टी सांगत नाही तोपर्यंत कथा नाही. ही कथा आपण साधनेच्या दृष्टीने श्रवण करत आहोत. आईसाहेबांच्या सानिध्यामध्ये, मातोश्रींच्या सानिध्यामध्ये आपली व्यक्तिगत आंतरिक साधना देखील आपण उज्ज्वल करत आहोत. प्रत्येक ठिकाणी समान कथा होत नाही, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. कारण हजारो लोक पुढे असताना, त्यावेळेला कथा सेवा करत असताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवावं लागतं. लहान मुलापासून तो मोठी माणसांपर्यंत सगळी समोर असतात. मग त्यावेळेला त्या पद्धतीने नानाविध वेगवेगळे विनोद असेल किंवा काय काय सांगून सगळ्यांना बसून ठेवावं लागतं. पण इथे मात्र आपण साधक या दृष्टीने कथा श्रवण करत आहोत. अनुष्ठानात्मक कथा आहे समजा ही, की साक्षात गुरु सानिध्यामध्ये, साक्षात संत सन्निधीमध्ये आपल्याला हे भागवत श्रवणाचं अनुष्ठानच करायला मिळतं. तुम्हाला श्रवणाचं आणि मला प्रधान श्रोता होण्याचं, कारण वक्ता पण प्रधान श्रोता असतोच. तर अशा प्रकारे माझं पण अनुष्ठान घडतं आणि तुमचं पण अनुष्ठान घडतं. गोपाल कृष्ण भगवान की. लक्ष आहे ना? लक्ष आहे ना? किती लोकांचं लक्ष नाही? हात वर करा. इथूनच पुढे चालू. पयोव्रत अदिती मातेने केलं. अतिशय दिव्य बटू वामन प्रगटले आणि त्यांना सप्तर्षींनी कुश दिला, कमंडलू दिला. ब्रह्माजींनी अदिती मातेने रुद्राक्षाची माळा दिली. सरस्वतीने, माता उमाने भिक्षा घातली. म्हणून बटू ज्यांच्यावर मौंज संस्कार होते ना, त्यांना जनेऊ दिल्या जातं. त्या जनेऊला 3 गाठी असतात. गुरुचं ऋण, मातृपितृ ऋण आणि समाजाचं ऋण, हे 3ही ऋण फेडायचे असतात. ठीक आहे? गुरु ऋण, मातृपितृ ऋण आणि समाजाचं ऋण. समाजाचं ऋण समाजाची सेवा करून, आई वडिलाचं ऋण आई वडिलाची सेवा करून फेडायचं असतं. तर गुरुचं ऋण, गुरुचं ज्ञान विश्वापर्यंत पोहोचवून, गुरूंचा संदेश विश्वापर्यंत पोहोचून, गुरूंची शांती जगतापर्यंत पोहोचवायची असते. गुरुचे गुण, गुरु महिमा गायचं, गुरूंनी दिलेल्या मंत्राचं सेवा उच्चार करायचा, भजन करायचं, म्हणजे ही गुरु ऋणातून मुक्ती. तसं तर गुरु ऋण सुटतच नाही आणि ते सुटणं संभव पण नाही, की एवढं मोठं गुरु ऋण जीवन तारलं महाराज त्यांनी. पण तरी त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करावा की आपल्याला उतराई होता येईल. यानंतर द्वारावरती बटू वामन आले. भिक्षां देहि अलख निरंजन. आणि बलीने ऐकलं. त्यावेळेला बलीने अतिशय ते गोड स्वरूप पाहिलं. वेदांत वाक्येषु सदा न म्हणतो, भिक्षान मात्रेण चतुष्टिवंत, अशोकवंत करुणैकवंत, कौपीनवंत खलु भाग्यवंत. भिक्षा मागताना अत्यंत गोड रूप पाहिलं. आणि दानशूर होता राजा बली, म्हणून आला. स्वागतम वो महाभाग ब्रह्मं किं करवाणि वह. स्वागत आहे महाराज, बसा. अहो मी अतिशय आनंदित झालो, तुमचं पूजन करू द्या. नमस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाय शिशिरोर्बाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटीर युवधारिणे नमः. भगवान प्रणाम करून आता काय भिक्षा पाहिजे सांगा. हसले. भिक्षा एकच द्या, 3 पावलं जमीन, तेही माझ्या पावलाने. अजून हसू आलं. फक्त 3 पावलं? एवढे चिमुकले तुमचे पाय, अशा चिमुकल्या पावलांमध्ये 3 पावलं कसे बसणार? तरी म्हणे ठीक आहे चला दिले. नाही असं नाही, हातावरून पाणी सोडावं लागेल. दैत्यगुरु शुक्राचार्य बलीला सांगतो देऊ नको, ऐकत जा. ते म्हणतंय तसं करू नको, ऐकत जा. ते दिसतंय तसं नाही आहे म्हणे. ते काही असो. आता मी मात्र त्यांच्या रूपावरती भाळलो. मी म्हटलं देणार. दानशूर आहे आपण. एक गुण कसा तारतो पहा. लोकांमध्ये लाखो सद्गुण असेल, पण मात्र लोक त्याच्यातलाही दुर्गुण पाहतात. आणि लाखो दुर्गुण आपल्यामध्ये असेल, संत गुरु फक्त एक गुण पाहतात आणि आपल्याला तारतात, नाही का? लोकांना सांगा तुम्ही तुमचं दुखडं, ते निंदा करतात. पण संतांपुढे आपण आपलं भाव व्यक्त केले, आपलं मन मोकळं केलं, त्यावेळेला ते त्याचं निदान करतात. लोकांना निंदा करायला आणि संतांना निदान करायला वेळ लागत नाही. त्यामुळे या ठिकाणी ज्या वेळेला गुरु समजून सांगते, नको गुरु असं, पण ऐकलं नाही मात्र. त्या दिवशी आपण एक मीराबाईंना लिहून पाठवलेलं पद पाहिलं ना, काय? जाके प्रिय न राम वैदेही तजहुताही कोटी यद्यपि परम सनेही. याच्यामध्ये उदाहरण सांगितलं, तजो महतारी भरत. भरतानी आपल्या आईचा त्याग केला. ज्यांना राम वैदेही प्रिय नाही, ज्यांना प्रभू प्रिय नाही, त्यांचा त्याग करा.
प्रल्हादाने आपल्या पित्याचा त्याग केला, बलीने आपल्या गुरुचा त्याग केला. त्यामुळे नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात शेवटची आत्मनिवेदन भक्ती आहे. त्याचे आचार्य स्वतः राजा बली आहे. विचार करा, आत्मनिवेदन असुर वंशामध्ये, दैत्य वंशामध्ये जन्म आहे राजा बलीचा, तरी देखील आत्मनिवेदन या नऊ भक्तीमध्ये पहिली आहे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, दास्यम, सख्यम, वंदनम, अर्चनम, आत्मनिवेदनम, पादसेवनम, आत्मनिवेदनम. आता आत्मनिवेदन सारखी एवढ्या अद्भुत भक्तीचे आचार्य कोण? राजा बली. राजा बली. राजा बलीने भगवंताला 3 पावलं जमीन द्यायचं ठरवलं. दैत्यगुरु शुक्राचार्य छिद्राशी जाऊन बसले. पाणी का पडत नाहीये म्हणून एक दर्भ उचलला, छिद्राशी टाकला, आड आला, देवे म्हणून फोडी येला डोळा, बलीने शुक्र आंधळा केला. शुक्राचार्य बाहेर आले, पाणी पडलं आणि 3 पावलं जमीन दान दिली. खरंच झालं तसं. काय होतं तसं नव्हतं. क्षणार्धामध्ये भगवान विश्वोत्पत्त्यादी हेतवे प्रभूने आपल्या स्वरूपाचा विस्तार केला. पाहता पाहता वाढे भेदिले शून्य मंडळा, कोटी सूर्यप्रभा फाकली, प्रभू मूर्ती समोर ठाकली, भक्तां पुढती उभी राहिली, सुहास्य वदने जोडूनी. अशा प्रकारे अद्भुत स्वरूप घेतलं. एका पावलामध्ये मृत्यूलोक व्यापलं, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक. आणि विचारलं राजा बलीला, सांग 3रं पाऊल कुठे ठेवू? राजा बलीने मस्तक पुढे केलं. प्रभू इथे ठेवा. कारण गंमत आहे बघा, मी कायम सांगत असते की एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही पावती बुक घेऊन जा, आमच्याकडे भागवत आहे, तुम्ही पावती फाडतील, पैसे हा घेऊन जा. त्यांना म्हणा तुम्ही कधी येता? मला वेळ नाही, मला वेळ नाही. मी कधी कधी म्हणत असते तुला वेळ नाही म्हणूनच भागवत ऐक. खरंच वेळ निघालाय, खरंच वेळ निघून गेलेली आहे, आता तरी ऐक. ओ भैया तेरे पाव पडू एक बार हरी बोल. वेळ निघून चालली आहे. काय ते ना, सावधान, क्षणोक्षणी हाची करावा विचार. त्यावेळेला राजा बलीने मस्तक पुढे केलं. याचा अर्थ आहे की आपण देवाला सर्व देतो पण स्व देत नाही. तुझी गाडी माझी, देवा माझा बंगला तुझा, देवा माझं सगळं तुझं, फक्त मीच तुझा नाही, माझं मन तुझं नाही, बाकी सगळं तुझं आहे. मन जर का तुझं नाही तर मग उपयोग काय? सर्व देऊन उपयोग नाही, फक्त स्व देणं गरजेचं आहे. असं सर्व स्व भगवंताला समर्पित केलं. डोक्यावरती पाय ठेवलं आणि पाताळामध्ये पाठवलं. आता विचारताय तुला काय पाहिजे? राजा बली म्हणे, देवा तुमचं रूप इतकं सुंदर आहे, मी त्याला पाहून भाळलो, त्यामुळे माझी एक विनंती आहे. काय विनंती? मी कोणत्याही दरवाजातून निघेल, मला तुम्हीच पहिले दिसले पाहिजे. आता गंमत बघा, लोक म्हणतात राजा बलीवर अन्याय झाला. हा देवावर किती मोठा अन्याय आहे. बली कोणत्याही दरवाजातून निघेल, सगळ्यात पहिले देवाचं दर्शन झालं पाहिजे. म्हणजे उजवी इकडून निघतो बली, बरं जाऊन देऊ तयार, दर्शन द्यायला. तिकडून नाही दे, पश्चिम दरवाजा, बरं हा बली ठीक आहे, दर्शन घे. म्हणजे विचार करा, भगवंत किती नाचताय भक्तासाठी. भगवंत स्वतः म्हणतात अहम भक्त पराधीना, भक्ताने मला नाचवावं, मी त्याकरता नाचावं, मी त्याकरता नाचायला तयार. त्यामुळे अहम भक्त पराधीन भगवान. ज्या वेळेला राजा बलीच्या दरवाजावरती उभे झाले, लक्ष्मी देवी 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, नारदांना विचारलं गेले कुठे? म्हणे काय सांगू देवी लक्ष्मी, असंच आहे, तुम्ही आत्ता समुद्र मंथनातून निघाल्या, पण तुमच्या देवाचं हे असंच आहे. एखादा भक्त आवडला की किती वर्ष त्याच्याकडे जाऊन सेवा करतात. श्रीखंड्या बनवून राहिलेच ना, तब्बल किती 36 वर्ष. आम्हाला योगीराज दादा नाथबाबांचे जे वंशज आहे त्यांनी दाखवलं, मला डोळ्यात पाणी आलं. 21 फूट रांजण आहे जमिनीत. तुम्हाला खरंच तुम्ही जा पैठणाला, तुम्हाला दिसेल 21 फूट आत रांजण आहे. दूर गोदावरी आहे, तिकडे जायचं, गोदावरीचं पाणी भरायचं. आपण एस्कॉनला गेलो होतो ना काल, तेवढ्या दूर गोदावरी, पण एवढ्या दुरून कावडीभर पाणी आणायचं. 21 फूट रांजण. 21 फूट म्हणजे माहिती आहे तो किती फूट आहे? 3 की 4? विचार करा.
तुझ्यासारखे 7 जणी बसतील किंवा 8, एवढं तो रांजण देव रोज भरतात, देव रोज सेवा करतात, चंदन उगाळून देतात, फुलं तोडून आणून देतात. विचार करा, ऐसो को उदार जगमाई. असं प्रभू छाड भजही जे अरा, म्हणजे अशा देवाला सोडून जे अजून कोणाला भजतं त्यांच्या किस्मत, त्यांच्या नशिबाला काय म्हणावं काय माहिती. ऐसो को उदार जगमाई, यापेक्षा उदार अजून काय असायला पाहिजे सांगा. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत. म्हणता बाबा, म्हणता तुम्ही, म्हणता म्हणा म्हणा. माईक वर करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. असंच आहे माता लक्ष्मीला सांगते. त्यावेळेला माता लक्ष्मी स्वतः राजा बलीच्या द्वारावरती आल्या आणि राजा बलीला विनंती करू लागल्या की मला ओळखलं का? नाही, मी नाही ओळखलं. क्षमा असावी. ताई तुम्ही कोण? आणि अरे तुझी बहीण, तुझ्या काकाच्या मुलाच्या, आजोबाच्या मामाच्या, नानाच्या मामाच्या मुलाच्या, आजोबाच्या मुलाच्या मुलीची मुलगी.
खूपच जवळचं नातं सांगितलं ग ताई, मग आता कसं ओळखणार? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. बरं ताई, तू द्वारावरती आली आहे, आजचा दिवस आपल्या भावा बहिणीचा म्हणून प्रसिद्ध होईल असा, पण मात्र तुला काय देऊ आता? म्हणे एकच काम कर, तुझ्या हा दारावरचा द्वारपाल आहे तो देऊन टाक. त्याच्यासाठी आली आहे मी. माता लक्ष्मीला राजा बलीने बोलवलं नव्हतं, पण मात्र नारायणाला आपलं केलं लक्ष्मी स्वयं आल्या. तसं काही जण फक्त लक्ष्मीच्या मागे पळतात, मार्गशीर्षातले गुरुवार लक्ष्मीसाठी करतात, सोबत नारायणांना पण विराजमान करत. आणि जीवनामध्ये फक्त लक्ष्मी असावी असं नाही, लक्ष्मी नारायण असावे, जेणेकरून मग जीवनाची पूर्तता आहे. तर नारायण जिथे असेल तिथे लक्ष्मी आपोआप येतातच. नवऱ्याला आमंत्रित केल्यानंतर बायको सोबत येणार, नवऱ्या सोडून किती दिवस राहणार? तर असे लक्ष्मी मातेला बोलवायची गरज आहे अशातला भाग नाही, पण माता लक्ष्मीसाठी पहिले नारायणांना आमंत्रित करावं लागेल. तर अशा प्रकारे एकदा मोठ्या प्रेमाने गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान बटू वामन अवतार पूर्ण करून सगळ्यांना आश्रय देत. खूप जास्त आवाज बसलाय, खोकला पण खूप होता, पण काल परवा काळजी सगळ्यांनी इतकी घेतली की हळूहळू ठीक झालं. कारण आम्ही उत्तर भारतातून आलो ना, तर तिथे इतकी प्रचंड थंडी आणि इकडे एकदम गरमी. तिकडे 10 ब्लँकेट घेऊन 3 स्वेटर घालून फिरत होतो आम्ही, एवढी थंडी. आणि 3 दिवस झाले तिथे तर सूर्यच उगवलेला नाही. म्हणजे सूर्य उगवला नाही याचा अर्थ सूर्यनारायणांचं दर्शनच झालेलं नाही. आणि आपल्याकडे त्या मानाने फार गरमी, तर असं थंडी गरम झाल्यामुळे आवाज बसला, त्रास झाला, थोडा सगळ्यांनाच झाला, मुलींना पण झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंतानी बटू वामन अवतार धारण करून राजा बलीला भेद दिला. बलींना भक्ती मार्गाचं आत्मनिवेदनाचं आचार्य बनवलं. यानंतर रघुवंश परंपरेमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. पण एक मात्र नक्की, रघुवंश परंपरा महान याकरिता आहे की त्या सूर्यवंशामध्ये भगवंत आता अवतार घेणार आहे. कारण अनेक भक्त त्या परंपरेमध्ये झाले. राजा हरिश्चंद्राचं नाव तुम्ही ऐकलंच असणार. राजा अंबरीश त्या सूर्यवंशाला सांगतात की त्यामध्ये त्या अगोदर सत्यव्रत नावाचे एक जण होते. व्रताला जे सत्य आहे ते सत्यव्रत. आजकाल नाव तसं काम नाही राहिलं, हीच तर समस्या. जैसा नाम वैसा काम है नहीं आज. मला एक महात्मा म्हणायचे, तुझं नाव वैभवी आहे, तर वैभवस्य जायते इति सह वैभवी, असं त्यांनी व्याख्या केली. जिथे जाईल तिथे वैभव येतं. पण आमच्या सोबतचे काही असे उपद्रवी तत्व होते की त्यांनी म्हटलं, दीदी काय वैभवस्य जायते? हा बरोबर, वैभवस्य जायते. एका ठिकाणी गेलो ऐसे चुकून लाईट गेली. हां, तर त्यांनी लगेच ती व्याख्या मला ऐकवली. हो हो बरोबर आहे, लाईट जाणं फार मोठं नाही. कुणाची नोकरी गेली, कुणाचं काय गेलं, कुणाचे खरंच म्हणजे आमच्या मागे जे लागले त्यांची असं मी म्हटलं ना, काल सांगितलं नव्हतं, सगळे वेड होण्याचे धंदे सगळे हे. हा बस. कारण ज्या वेळेला भाव जागा होतो त्यावेळेला सुरुवातीला कंठ बोलत असेल, पण मात्र कंठ बोलत नाही, मग नेत्र बोलू लागतात. ते कृतज्ञते पोटी असतात. विनोदाचा भाग बघा. सत्यव्रत म्हणजे जे व्रताला सत्य आहे. एक दिवस सूर्याला अर्घ्याला देताना त्यांच्या हातामध्ये एक मासा आला. त्यांनी विचार केला, हा पाण्यात सोडला तर ते पाण्यातले छोटे छोटे मासे, तिमिंगल ज्याला म्हणतात ना, ते मोठे मासे छोट्या या माशाला खाऊन घेतील, म्हणून त्यांनी तिथून काढलं. तुम्हाला माहिती असेलच, पितामह भीष्मांना एका ठिकाणी तिमिंगल म्हटले धर्माकरिता. असो, गोपाल कृष्ण भगवान की. तर पितामह भीष्म स्वतः त्यासाठी तयार आहे. ते म्हणतात की माझा जन्मच धर्म स्थापनेसाठी आणि भगवत समर्पणासाठी. असं त्या ठिकाणाहून तो छोटा मासा काढला, एका रांजणामध्ये टाकला, रांजणा एवढं रूप घेतलं, तिथून काढला, एका नदीत टाकला, नदी एवढं रूप घेतलं, काढला समुद्र एवढं रूप घेतलं. शेवटी सत्यव्रत हरले. म्हणे, तुम्ही आहात कोण? क्षणार्धामध्ये रूप तुमचं अजून वाढवत आहात, तुम्ही कोण आहात? त्यावेळेला उत्तर दिलं की अरे बाबा,
ज्या वेळेला प्रलय येईल ना त्यावेळेला हे सगळं वाहून गेलेलं असेल, पण मात्र ज्ञानी आणि ज्ञानाची रक्षा करण्यासाठी एक मोठासा मासा येईल नावेला, त्या माशाला जोडायचं, त्या नावेमध्ये ज्ञानी आणि ज्ञान घ्यायचं आणि सोबत चालायचं. तर या एक खूप मोठा प्रलय येत असतो सगळ्यात शेवटी. त्या प्रलयाच्या वेळेला भगवान मत्स्य अवतार धारण करतात आणि मत्स्य अवतार धारण करून आपल्या त्या याच्यामध्ये त्या देवा मला पाव, देवा मला पाव, तर अशा प्रकारे काही जणांना कळलं, कारण मला माहिती आहे जसे ते पाव आत गेले ना तसं तुमचं लक्षही आत गेलं. म्हणून येणं केलं प्रकारे तुमचं लक्ष इकडे परत आणण्याकरता देवा मला पाव. गोपाल कृष्ण भगवान. आजचा जन्मोत्सव तुम्ही सगळे स्मरणात ठेवा. चला पुढे. ज्ञानी आणि ज्ञानांची रक्षा करण्यासाठी मत्स्य अवतार भगवान घेतात आणि त्या मत्स्य अवतारामध्ये त्या नावेला जोडण्याकरता सत्यव्रतांना जबाबदारी दिली. त्या नावेमध्ये सगळे साधू संत विराजमान झाले आणि मग ती नाव मत्स्य स्वरूपाला भगवंताचे जोडली आणि त्या ठिकाणी भगवान मत्स्य नारायण अवतारामध्ये प्रगटले. बोला मत्स्य नारायण अवतार की वाह. उशिरा का होईना पण प्रतिसाद दिला याचा आनंद. छोटासा आमचा नारायण. गोपाल कृष्ण भगवान की. त्यानंतर पुढे अनेको कथा येतात. राजा शर्यतीची कथा येते. सुकन्या ज्यांच्यावर अश्विनी कुमारांनी कृपा केली आपण फक्त थोडक्यात पाहू. अश्विनी कुमार की. यानंतर महत्वपूर्ण कथा आहे त्याचा विस्तार करूया. ती म्हणजे न चुकता एकादशी व्रत करणारे राजा अंबरीश. राजा अंबरीशाच्याकडे दुर्वासा आले आणि म्हणले आपण सोबत एकादशी व्रत सोडूया. दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारण करण्याकरता दुर्वासा स्नानाला गेले असता नियम असा आहे की दशमीच्या दिवशी एक वेळ खावं, एकादशीच्या दिवशी निराहार राहावं, फल आहार करावे, फराळ नाही. एखाद्याने विचार का एकादशी काय खाणार, काय नाही जास्त खात नाही आपण. 2-4 किलो उसळ, 5-6 किलो भगर, 2-4 डझन केळं, 2-4 किलो सुका मेवा आणि फक्त 2 लिटर दूध झालं आपलं. मग संध्याकाळी काही नको ना. नाही नाही हे एक वेळच आहे. हां तुमच्याकडे तरी म्हणे एकादशी आणि दुप्पट खाशी, आमच्याकडे म्हणे एकादशी आणि बका बका खाशी. विदर्भात एकादशी, दशमी, एकादशी, द्वादशीला पारण करायचे 12 नंतर, पण मात्र वाट पाहून दुर्वासा आले नाही. तुळशी दल आणि जल ग्रहण केलं. दुर्वासांना राग आला. दुर्वासा मला सोडून पारण केलं. जटापटली, कृत्या निघाली, ती मागे लागली. आता ही जटेतून कशी निघाली कोणास. गोपाल कृष्ण भगवान की जय. निघाली. भगवंतांनी सुदर्शन चक्राचा प्रहार केला आणि सुदर्शनाद्वारे हिचा तर वध केला. पण हे सुदर्शन चक्र दुर्वासा मुनींच्या मागे 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 फिरत राहिले. ते गेले ब्रह्मदेवाजवळ. ब्रह्मदेव म्हणले नाही नाही ग्रामपंचायतीत होणारं काम नाहीये, नगरपालिकेची भेट घ्यावं लागेल. भगवान श्री विष्णूंना प्रार्थना केली. म्हणे काही असेल तर सांगा. देव म्हणले एकच उपाय. काय? अंबरीशाची क्षमा मागा. त्यांची क्षमा मागितली. राजा अंबरीशाला आपल्या एकादशी व्रताचं पुण्य द्यावं लागलं. त्यावेळेला ते चक्र थांबलं. पण मात्र अहंकार मनामध्ये राजा अंबरीशाच्या नाही. कारण वैष्णव जन तो तेणे काही जे पीड पराये जाणीजे परदुःखे उपकार करीतोय मन अभिमान ना आणि जे. एकादशी व्रत करत जा. सायंटिफिक पण गरजेचं आहे. अमावस्या पौर्णिमेला अनेक लोकांच्या मनावरती परिणाम होतो. कारण त्या दिवशी त्या चंद्राचा परिणाम जलतत्वावर होतो. चंद्रमा मनसो जाते. त्या चंद्राचा परिणाम मनावरती होतो आणि कंट्रोल स्वतःचं स्वतःवर राहत नाही. त्यावेळेला 4 दिवस अगोदर जे आपण खाल्लेलं असतं त्याचा परिणाम
4 दिवसांनी होतो. एकादशीला जर का एकादशी कराल तर पौर्णिमा अमावस्येला लोह तत्वावरती जलतत्वावरती होणाऱ्या चंद्राचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही किंवा तो सकारात्मक होतो, नकारात्मक नाही. म्हणून एकादशी व्रत केल्या जातं. व्रत एकादशी करीनं खूप महत्वाचे. हे प्रमाण जे आपल्या संतांनी दिले ते विनाकारण नाही महाराज. एकादशी व्रत अतिशय महत्वपूर्ण आहे. विज्ञान संगत होते आपले महात्मा, आपल्याला त्याचं महत्व कळलं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर पुढे ते म्हणजे रघुवंश परंपरा. अजांचे दशरथांना संतांनी. राम कथा आरंभ करण्या अगोदर मी थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की या ठिकाणी एक श्लोकी रामायण काय. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगकांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निरदलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं एतद्हि रामायणं. हे एक श्लोकी रामकथा आणि एक श्लोकी भागवत काय. आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कौसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. म्हणजे वास्तविक जो राम अवतार आहे तो ज्यावेळेला भगवान वनवासाला गेले त्यावेळेला आरंभ झाला. प्रभू बन गए तो बन गए. कारण तोपर्यंत अगोदर सामान्य राजकुमाराच्या लीला केल्या आणि ज्या वेळेला वनाला गेले त्यावेळेला वास्तविक लीला आरंभ झाल्या. ते म्हणजे माता सीतेचं हरण झालं आणि माता सीतेला पुन्हा आणण्याकरता सगळ्यांनी भरपूर श्रम घेतले. अनेको ठिकाणी मी या कथेचं वर्णन केलेलं आहे. एक श्लोकी रामायणाद्वारे या ठिकाणी आपण रामकथा पाहिलीच. आता आपण दशमस्कंदाकडे वळू. नवमस्कंद तसाही संक्षिप्त आहे. मी तुम्हाला फक्त एकच सांगू इच्छिते. रघुनंदन रामचंद्र प्रभू या धराधामावर धर्मस्थापने करता अवतरले. कारण रामो विग्रहवान धर्म. राम स्वतः धर्मस्वरूप आहे. त्यामुळे रामांची उपासना म्हणजे धर्मोपासना. धर्माला जगणे म्हणजे रामांना जगणे. रामांच्या विषयी असलेली भ्रांती म्हणजे सीतामाईंना सोडलं. सीतामाईंना सोडलं नाहीये रघुनंदनाने. ज्यावेळेला अश्वमेध यज्ञ केला त्यावेळेला लोक म्हटले काऊ तुमच्या पिताश्रींनी तर 3 विवाह केले, तुम्ही 2 करायला हरकत काय. पण नाही, एक वचनी एक पत्नी एक बाणी असलेले रघुनंदन रामचंद्र प्रभू या ठिकाणी समर्पित आपल्या पत्नी सीतेला. सीता माता अग्नी परीक्षा देते, पण मात्र ती अग्नी परीक्षा केवळ नसून फक्त सीता मातेने अग्नी परीक्षा दिली नाही, तर ती सीता मातेपासून अग्नी परीक्षा सुरू झाली. जो जो भक्ती मार्गावर चालतो त्या वेळेला त्या व्यक्तीला भक्ती मार्गावर चालताना अग्नी परीक्षा द्यावी लागते. माऊलींच्या पण जोळीमध्ये लोकांनी आज जी समाधीवरती डोकं ठेवून आपण ती समाधी उघडतोय, मात्र त्या समाधीच्या अगोदर माऊलींना पण लोकांनी त्या झोळीमध्ये शेण टाकलं. विचार करा. दरवाजा बंद, ताटी बंद करून बसलेल्या माऊलींना आदिशक्ती मुक्ताई एकच प्रार्थना करतात. दादा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. योगी पावन मनाचा दादा साहे अपराध जनाचा. मी आमंत्रित केलंय, बघू आलेत तर बरं होईल. एक वृंदावनामध्ये ज्यांनी आपल्या विठ्ठल की वल्लभ म्हणजे आपल्या वारकरी संतांचं चरित्र हिंदीमध्ये लिहिलं आणि अभंगांना अनुवाद हिंदीमध्ये दिला. तर त्यांनी या योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा याचा अनुवाद इतका गोड केलेला आहे. अमल विमल मन योगी कारे जन अपराध सहज स्वीकारे. आणि खरंच आहे, जगत जर का ज्वाल होत असेल तर दादा आपल्याला जल व्हावं लागतं ना रे. जगत अग्नी होत असेल तर आपल्याला जल होणं गरजेचं आहे. त्यामुळे दादा योगी पावन मनाचा साहे
अपराध जनाचा. अशा प्रकारे माता सीतेपासून अग्निपरीक्षा सुरू झाली. प्रत्येकाची परीक्षा वेगवेगळी. आईसाहेब पहिल्याच दिवशी सांगत होते की पास हो नापास हो परीक्षा प्रत्येकाला द्यावी लागते. काय बरोबर आहे ना माऊ ईश्वरी? पास झालं तरी आणि नापास झालं तरी पण मात्र परीक्षा द्यावी लागते. जीवन एक पाठशाला आहे. इथे प्रत्येकाची परीक्षा सुरू आहे. कोणी कोणाची कॉपी करू शकत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे. पण जीवन एक पाठशाला आहे आणि इथे प्रत्येकाची परीक्षा सुरू आहे. रामांनाही द्यावी लागली, कृष्णालाही द्यावी लागली. चला, दशमस्कंद कथितो वंश विस्तारो भवतो सोमसूर्य म्हणत शुकदेवजी महाराज त्या सोमसूर्य म्हणजे चंद्रवंशाचा विस्तार करा असा परीक्षितांनी विनंती केली. आणि ते ऐकण्याकरता मी अधिकारी आहे. का मी अधिकारी आहे? त्याचं कारण असं नाही की मी खूप पराक्रमी आहे. त्याचं कारण हे आहे की मी त्या परमेश्वराचा प्रेमी आहे म्हणून अधिकारी आहे. मला सांगा, मला त्याची कथा सांगा. आता तहान विसरलो, भूक विसरलो. म्हटले शुकदेवजी महाराज काही खायचं असेल तर खाऊन या. खायचं असेल तर खाऊन या. पाणी प्यायचं असेल तर पिऊन या. आपण चहा पिऊन, पाणी पिऊन, खाऊन पिऊन मस्त बसतो. राजा परीक्षित म्हणते देवा आता तहान पण लागली आणि भूक पण लागली. कशाची? फक्त हरिकथेची. आता काही नको, बस ती कथा तुम्ही सांगत राहा. सुंदर अशा प्रकारे कथा सांगायला सुरुवात केली. चला, थोड्या वेळाकरता द्वापाराची यात्रा करू आणि ही धरती कामधेनूचं रूप धारण करून भगवंतापुढे जाऊन पुरुष सुक्ताने भगवंताची स्तुती करते. पुरुष सुक्त आपल्याला गाण्याचा अधिकार नाही किंवा येत नाही, मग काळजी करायची गरज नाही. संतांनी आपल्यावर कृपा केली. वारकरी संप्रदायामध्ये म्हटल्या जाणारी प्रार्थना ही पुरुष सुक्तच आहे, त्याचा अनुवादच आहे. श्री अनंता मधुसूदना म्हणा सगळ्यांना. पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा श्रेष्ठजना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारता धरत्याक्षिपी वामनमूर्ती त्रिविकर्मा आगाये सगुणा निर्गुणा जगजित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्ण. इथपर्यंत आपल्याला यायचं होतं की तो अगये सगुणा निर्गुणा. कोणी म्हणतं सगुण आहे देव, कोणी म्हणतं निर्गुण आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक गोविंदू रे. कोणी म्हटलं देवाला निराकार आहे, कोणी म्हटलं निराकार आहे, कोणी म्हटलं निर्विकार आहे, कोणी म्हटले तर सगुण आहे. आणि त्यावेळेला माऊली सांगतात, संत सांगतात की अरे तो सर्वाकार आहे, सर्वाकार आहे. आणि असा तो परब्रह्म परमात्मा वसुदेव देवकी नंदना. आपल्यावरती किती कृपा आहे पहा. शास्त्र कृपा करतं, पण सगळ्यात मोठी कृपा संत कृपा आहे, गुरुकृपा आहे. त्याचं कारण नाही तुम्ही पुरुष सुक्त म्हणू शकत, अधिकारी नाही, किंवा नाही तुमच्या मुखातून वेद वाणीचा उच्चार करतायत, पाठ होत, तर काही हरकत नाही. त्याचा अनुवाद केला आणि सांगितलं की हे म्हणा, याने तुम्ही देवाचा अभिषेक केला ना तरी तुम्हाला पुरुष सुक्ताचं पुण्य प्राप्त होईल. हे वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा प्रभो, आता तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावा श्रीचरणी, हेच करीत से विनवणी. प्रभो, अत्यंत या दुराचार्यांनी मांडलाय, आता तुम्ही अवतार घ्या. त्यावेळेला भगवंत म्हणताय, कोणी वृक्ष बना, कोणी नारी, कोणी नर बना, कोणी डाली, कोणी गोप बना, कोणी ग्वाल. त्याच वेळेला सगळ्यांनी ठरवलं आपण तर
देवतांनी वेगवेगळं रूप घेतलं आणि लक्ष्मी मातेला राहायला जागा नाही उरली म्हणून गाईच्या शेणामध्ये माता लक्ष्मी येऊन विराजमान झाल्या. असं गोकुळ वाट पाहायला सुरुवात झाली आणि वसुदेव देवकी यांचा विवाह संपन्न झाला. देवक यांना 7 कन्या, श्रीदेवा, उपदेवा, त्यापैकी देवकी यांचा विवाह वसुदेवांबरोबर संपन्न केला. तसा तर उग्रसेन पुत्र आहे पण सूरसेनाला प्राप्त झालाय. सूरसेन पुत्र आहे पण उग्रसेनाला प्राप्त झालाय हा कंस. कंसाची बहीण आहे आणि राजकारणी लोक फार हुशार असतात. त्यांना माहिती आहे आपल्या बहिणीच्या भावाचे थाटामाटात लग्न लावा म्हणजे आपली कीर्तीच कीर्ती होते. बापरे, काय भावाचं लग्न केलं हो, काय बहिणीचं लग्न केलं हो. कंसाने असं आपल्या बहिणीचं लग्न लावलं. काय सांगतं तुम्हाला, आहा, भालदार, चोपदार, शिलेदार, आमदार, हत्ती घोडे चालती देखी बहु अभिमाने. कोण कोण आहे? भालदार, मंत्री, संत्री, चोपदार सगळे. आणि सुंदर विवाह संपन्न झाला. जशी द्वाराबाहेर वरात आली तशी आकाशवाणी झाली, अरे कंस, अस्यात अष्टमो गर्भ अंताया प्रभुदेव बुध. हिचा 8वा गर्भ तुझा काळ म्हणून जन्माला येईल. भयभीत झाला कंस, खडग उचललं, मारायला निघाला. वसुदेव विचार करताय आजची समस्या उद्यावर पोचवती केली काही हरकत नाही. नाही बघ, त्याला जर का जन्म घ्यायचा असेल तर कुठूनही घेईल. विष्णू आहे तो, हा तो विष्णू आहे तुला मारायला जन्माला येणारा. जर आज तू देवकीला मारशील तर हिच्या रक्ताच्या थेंबातून अणुअणूतून अनेको विष्णू तयार होतील. त्यामुळे एक काम कर, आम्हाला तुरुंगात ठेव, होणारे लेकरं तुला आणून देऊ, आम्हाला नजर कैदी ठेव. नजर कैदी ठेवण्यात आलं. होणारे लेकरं, पहिला पुत्र तो कीर्तिमान भगवत कृपेने यमुनाजींच्या आशीर्वादाने एक छोट्याशा ग्रंथाचं लेखन चाललंय. आणि ते म्हणजे असं की बस बाकी काही असं हे नव्हतं. या हृदयामध्ये भगवंताची लीला आरंभ व्हावी आपल्या कृपेने या विचाराने एक छोटासा ग्रंथ आरंभ केला. आता मला हे सगळं आटोपलं की निवांत बसून त्याला पूर्ण करायचे आशीर्वाद द्या. जन्मापर्यंत येऊन पोहोचलाय. जसं एकनाथी भागवत आहे, नाथबाबांनी ओवीबद्ध केलं ते म्हणजे 11 स्कंद. भगवंताच्या दशमलीला चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. जे गोकुळामध्ये भगवंताने लीला केल्या त्या फक्त ओवीबद्ध कराव्या कृष्णलीला, अशी एक मानस होती, इच्छा होती. आणि त्याची सुरुवात असे आहे, श्रीकृष्ण जय जया तव नावे विजया वैष्णव रूप हृदया व्रजलीला धामा. अशा प्रकारे इथून सुरुवात झाली. आणि त्यामध्ये इतके सुंदर सुंदर ओव्या यमुनाजींनी लिहून घेतल्या. त्यामध्ये एक ओवी अशी आहे की एरवी वक्त्याची स्तुती केल्या जाते पण आम्ही मात्र श्रोत्याची स्तुती केली आहे. त्याचं कारण हे आहे की तो श्रोता रसदोहता श्रीकृष्ण कथा ऐकता कृपांकित जाहला. आपण श्रोते मंडळी जे आहात ते खरे तुम्ही वक्त्याच्या हृदयाचं दोहन करणारे आहात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, नाही का. म्हणून तो श्रोता श्रीरस दोहता आणि श्रीकृष्ण कथा ऐकता कृपांकित जाहला, अशी सुंदर रचना आहे. त्यामुळे प्रथम पुत्र तो कीर्तिमान. ज्या वेळेला पहिला पुत्र कीर्तिमान, आणि जर का याला मारलं तर माझी अपकीर्ती होईल असं म्हणून पहिल्याला पाठवून दिलं. पहिल्याला पाठवून देण्यात आलं पण मात्र नारदांनी आपलं कॉस्मिक एनर्जीच्या मॅनेजमेंटचं काम केलं. 8 रेषा आखल्या आणि कंसाला मोजायला लावल्या. 1 2 3 4 5 6 7 8 डावीकडून मोजा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. जी उजवीकडून मोजताना 8वी होती ती डावीकडून मोजताना पहिली भरली आणि जी डावीकडून मोजताना पहिली होती ती उजवीकडून मोजताना 8वी भरली. म्हणून पहिला पुत्र, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा गर्भ मारला. हे वसू असं म्हटलं जातं. 7वे जे आहे ते गर्भसंकर्षणात वै प्राहो, म्हणजे ज्याचं वर्णन गर्गसंहितेमध्ये आलेलं आहे. ते गर्भसंकर्षण म्हणजे एक नाव त्यांचं संकर्षण. सप्तमम वैष्णवम धाम असं भागवताने वर्णन केलंय त्यांचं. सप्तमम वैष्णवम धाम, वैष्णवांचे धाम म्हणजे कोण? शेष. असे बलराम दादा प्रगटले कारण त्यांनी अट घेतली होती शेषाने. काय? ओ देवा, मी येत नाही तुमच्यासोबत, एकदा एकटेच जातो मी, एकटेच. म्हणे नाही, चतुर्व्यूह अवतार घ्यावा लागेल. म्हणे नाही नाही आता मी येणार नाही. तेवढं काय 14 वर्ष मागे मागे फिरवलं मला.
भगवंत म्हणले एक काम करा, गेल्या अवतारामध्ये तुम्ही लहान होता, मी मोठं होतो, आता एक काम करा, आता या अवतारामध्ये तुम्ही मोठं व्हा, मी लहान होतो, झालं. हां, शिष म्हटले हां हे जमलं. गेल्या अवतारामध्ये लक्ष्मण बनून 14 वर्ष मागे मागे फिरावं लागलं, या जन्मामध्ये मी मोठं होईल. भगवंत मनातल्या मनात म्हणतात, मोठं कोणी हो, राज्य तर माझंच असेल, चलेगी आपली चलेगी. आणि असंच केलं, भगवंतानी आपलीच चालवली. रुक्मिणी मातेला पळून नेलं ना देवाने, अक्षरशः बलराम दादांना सांगून दिलं काय, मी हिला पळून घेऊन चाललो, तुम्ही सैनिक सांभाळत बसा, सैन्य तुम्ही सांभाळत बसा, मारामारी तुम्ही करायची, हां मी माझी मारामारी तुम्ही करा, मी माझी परी घेऊन चाललो. म्हणजे रुक्मिणी आई साहेबांना घेऊन चाललो, गोपाल कृष्ण भगवान की असो. अशा प्रकारे सप्तमं वैष्णवं धाम बलराम दाऊ दादा पहिले प्रगटले. आणि आता आठव्याचे वेध लागले. वेद लागल्यानंतर मी त्या दिवशी सांगितलं त्याप्रकारे माता देवकीने तूप मागितलं, कारण घृत याकरता मागितलं की जीवनामध्ये ओली भक्ती, स्निग्ध भक्ती असावी. मी आईसाहेबांकडून, आईसाहेब तुम्ही म्हणता मी काही वाचलं नाही, मला शास्त्र माहिती नाही, पण विचार करा की जे शास्त्र पिळून पिळून सांगितलं जातं ते आईंच्या मुखातून सहज निघतं. आल्या आल्या त्यांनी म्हटलं की आम्हाला ओलावा हवंय, भक्ती पण वृक्ष नको ओलावा, हे गर्गसंहितेतलं वाक्य. त्यामुळे एक आहे ना की लोक अर्थाचे शब्द बोलतात, पण संत जे बोलतात त्याच्या मागे अर्थ धावतात, ते शब्दातून अर्थ धावत असतात. असं सहज बोलणे ही तो उपदेश. अरे अतिशय सहजता. गोपाल कृष्ण भगवान की अशी स्निग्ध भक्ती जीवनात यावी याकरिता घृत मागवलं, तूप मागवलं. यानंतर पुढे काय झालं सांगत जा ना, कधी कधी मी म्हातारपण लागला तर विसरण्यासारखं होतं. पुढे काय झालं आता भगवान प्रगटणार ना. 12 वाजण्याच्या अगोदर माता देवकीला भगवंताने चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यस्य योनिम निहितम च सत्ये सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना. असं सत्य स्वरूप अनेको वेळा सत्य देवता इतकी हुशार आहे. 16 श्लोक 15 श्लोकांची स्तुती केली आणि 16वा श्लोक हा माता देवकीला सांत्वन द्यायला बोलले. 15 श्लोकांची का? कारण आपल्या पक्ष, एक देवतांचा पक्ष असतो आणि एक दैत्यांचा पक्ष असतो. आपल्या पक्षाची स्तुती केली फक्त, म्हणजे तुम्ही आमच्यासाठी सत्यव्रत आहात. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही सत्यव्रत घेतलंय कोणतं? युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सत्यव्रतम, त्या व्रताला आता सत्य व्हा. सत्यपरम, तुम्ही परम सत्य आहात हे आम्हाला माहिती आहे. आता या देवतांनी एकदम आपल्या आपल्या पक्षाची, स्वार्थाची स्तुती केली, पण भगवंताने तर सुंदर असं देवकी मैयाला दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर विनंती केली की आता तुम्ही माझ्यासाठी भगवंत लहान होऊन या. त्यावेळेला भगवान लहान झाले, आपले चतुर्भुज रूप टाकलं आणि छोटंसं नन्नस रूप धारण केलं. घुंगराले केश आहे, गुढा केशेन भारत. घुंगराले केस आहे, या ना घुंगराले केश आहे, पितांबर धारण केलेले आहे, गळ्यामध्ये वैजयंती माला आहे, करदोडा कबरपट्टा, सगळे चिन्ह आहे हा देवाचं. 4 भुजांमध्ये असलेले जे पण शंख चक्र पद्म गदा आहे ते सगळे चिन्ह रूपाने धारण केले. असं सफरचंदासारखे गोल गोल गाल देवाचे, काकडीसारखं लांब लांब नाक, गुलाबाच्या पाकळीसारखी गुलाबी ओठ, असं ती श्रद्धा इशारा करते, असं देवाचं स्वरूप भगवंतानी धारण केलं. टोपल्यामध्ये देवाला घेतलं. काही लोक म्हणतील तिथे टोपलं कुठून आलं? कुठून आलं? बुद्धी नको लावायला. त्या ठिकाणी जेवणाचं वगैरे होतं, त्या टोपल्यामध्ये धरलं आणि सांगितलं होतं, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेवी. तिथे माया जन्माला आलेली आहे. म्हणजे भगवंत येण्याच्या अगोदर भगवंताची वैष्णवी माया तिथे प्रगटली. तू कुमुदा वैष्णवी. भागवताचे इतके गोड श्लोक आहे, त्याला
ओवीबद्ध करत असताना इतका आनंद होतो की तू कुमुदा, तू वैष्णवी, तुला भजतील लोक आणि कामनापूर्ती होईल तुझ्या भजण्याने. पण मात्र कामनेची पूर्तता झाल्यानंतर तो प्रगट होईल. कोण? पूर्ण काम. पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आज तो आनंद आनंद, आज तो आनंद. पूर्ण ब्रह्म सकल घट व्यापक जो प्रगटे नंद, आज तो आनंद. गर्ग पराशर और मुनी नारद परत पढत वेद श्रुती छंद. ज्याच्या प्रागट्याने सगळेजण गाऊ लागले. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न स्तारिषो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु इंद्रम नादम मृदंग. इंद्राने मृदंग निनाद आरंभ केला. प्रल्हादानी करतार वाजवायला सुरुवात केली. नारद वीणावादन करतायत. गगनातून पुष्पांचा वर्षाव आरंभ झाला. देवी देवतांचे यज्ञ आपोआप प्रज्वलित झाले आणि अशा समयाला भगवंतानी बाल रूप धारण केला. बोला नंद नंद गोपाल कृष्ण की, गोपाल कृष्ण की, बाल गोपाल की. आणि भगवंताला टोपल्यामध्ये घेऊन किती गोड हसतं. विचार करा, सामान्य जीवाच्या हसण्याला आपण गोड म्हणतोय. देव हसत असेल त्यावेळेला केवढं वेळ लावणार आहे अजून कोण. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. असे भगवान जो टोपल्यामध्ये धरलं आणि टोपल्यामध्ये धरू. एक विनंती आहे, फक्त डोक्यावर धरू नका टोपला. हा माझा जीव राहत नाही खाली, तर हृदयापाशी धरा, थोडं खाली धरा, म्हणजे असं छातीपाशी धरा टोपलं. नाही घेऊन आलं तरी चालेल, म्हणजे आपण सगळे गोंधळ करतील. अच्छा अच्छा, हृदयापाशी धरा. हा देवाला छातीपाशी धरा, खाली धरा, अशी विनंती. हां हात हात नाही, माझी विनंती ऐकता तुम्ही? माझं ऐकता ना? हां, माझं हृदय नाही थांबत, त्याला काहीच उपाय नाही. कृष्णा तुम्ही कथा पण थोडीशी ऐका. हां, थोडी 1-2 मिनिटाचीच कथा बाकी, फक्त भगवान गोकुळा पोहोचेपर्यंतची. हां, घेऊन या. देवाला पक्क पकडलंय ना? हां. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, तुम्ही थोडं बाजूला. स्वागतम कृष्णा. स्वागतम सुस्वागतम, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम, स्वागतम कृष्णा. आणि ज्यावेळेला शरणागतम कृष्णा, स्वागतम मी तुमच्याकडे, आणि ज्यावेळेला वसुदेवजी महाराज निघाले यमुना आनंदाने. जय हो जय हो, संतच देव दाखवत असतो. गोपाल कृष्ण भगवान की. आणि ज्या वेळेला यमुनाजी आनंदाने वाहू लागल्या, भगवंताने आपले चरण काढले आणि यमुनाजींना शांत केलं, दर्शन दिलं. यमुनाजींना शांत करून यमुना मैयाने जागा दिली. त्या ठिकाणाहून वसुदेव पुढे निघाले आणि वसुदेवांनी पुढे जाऊन आईंनी बरोबर सगळ्यांना देव दाखवले आणि मग पाळण्यामध्ये. तर अशा प्रकारे वसुदेवांना प्रवेश केला. तिथे कन्या जन्माला आली, तिला घेतलं. नंदाच्या जवळ, म्हणजे नंद राणी यशोदा मैया जवळ कन्हैयाला ठेवलं.
वापस माघारी निघून आले. सगळे जे तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले होते, पहारेकरी झोपी गेले होते, ते सगळे जागे झाले आणि त्या तुरुंगाचे दरवाजे पुन्हा बंद झाले. आणि इकडे मात्र सकाळी सकाळी नंदराजाची बहीण सुनंदा पाहते. दोन्ही हात वर करा. सुनंदा पाहते आणि पूर्ण गोकुळ ग्राम निवासियांना सांगते, अरे ओ नंदग्राम निवासियो, नंद को लाला भयो है. म्हणा, टाळी वाजवा, म्हणा लाला भयो है, म्हणा लाला भयो है, लाला भयो है, लाला भयो है. वा, काय गोड दिसतंय. अशीच थांबा, हात वरती करा, मी तुमचा फोटो काढते. पाय हलवत आहे. जय हो. देवाचे पाय पाळण्यात दिसतंय. बोलिए लाला भयो है. हा, लाला भयो है, लाला भयो है. नंद घरा नंद भयो, हाथी घोडा पालखी. नंद घरा नंद भयो, यशोदा को लाला भयो. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. यशोदा को लाला भयो. जवान को लाडू पेड़ा, बुद्धो को लापसी. नंद घरा, दातानी चावता आलं पाहिजे ना. जवान को हाथी घोड़ा, बुद्धो को पालखी. नंद घरा नंद भयो, नंद जी को लाला भयो. नंद घरा नंद भयो. आता सुख सुख असं आनंद घे. तर सगळ्यांनी मिळून नंदोत्सव संपन्न केला. मला तुम्हाला सांगायला आवडेल, आज या ठिकाणी ताईंनी नाव घ्यायचं नाही असं म्हटलं म्हणून एक गुप्तदान आपल्या गुरुकुलाचं जे अन्नक्षेत्राचं बांधकाम चाललेलं आहे, त्या गुरुकुलाच्या कार्यासाठी एक गुप्तदान एका ताईंनी दिला. एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांनी उठून उभं राहूया आणि आनंदाने नाचत गात टाळी वाजवत या उत्सवाला संपन्न करू. या ना, चल. हो हो करू. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. माझ्यासोबत म्हणू लागा, माझा आवाज बसलाय. आज आनंदी आनंद झाला. हो किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळावत रे. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात, पैजण कर कर रे. ओ अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळावत रे. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात, पैजण थर थर रे. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. अरे आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला. रास पकडून चला, बसवून द्या, त्यांचं तोल जातं. आला रे कान्हा आला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला.
आनंद हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले मन माझे मोहिले मन रे. तबल्याचा आवाज वाढवता येईल आपल्याला, सगळ्यांना ऐकू जाईल. मोहिले मन माझे मोहिले, मोठा गोल करा ना, मोठा गोल करा. हा असा करा ना. हा सगळ्यांनी गोलमध्ये या, नाही तर तुम्ही आहे तिथे गोल करा. पुरुष मंडळींना विनंती आहे, तुम्ही पण आनंद घ्या. मोहिले मन माझे मोहिले मन रे, मोहिले मन माझे मोहिले मन रे, मोहिले मन माझे मोहिले मन रे, मोहिले मन माझे मोहिले मन रे. हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे. गाईचे वासरू म्हशीशी बांधले, गाईचे वासरू म्हशीशी बांधले, गाईचे वासरू म्हशीशी बांधले, गाईचे वासरू म्हशीला सोडले. नंदाघर कृष्णाला पाहिले रे मन मोहिले माझे, नंदाघर कृष्णाला पाहिले रे मन मोहिले माझे, मोहिले मन माझे मोहिले मन. यशोदा मैयाने हार लुटले ना, माझ्या पण कडे या एका मैयाने हार आणून. मोहिले मन माझे मोहिले मन रे, मोहिले मन माझे मोहिले मन रे. हरी तुझ्या मुरली रे सारे रे मन मोहिले माझे हरी तुझ्या मुरली रे सारे रे मन मोहिले माझे. यमुनेच्या तिरिकाला पाहिला हरी हो, यमुनेच्या तिरिकाला पाहिला हरी. काना वाजवितो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. यमुनेच्या बासरी, यमुनेच्या तिरिकाला पाहिला हरी हो, यमुनेच्या तिरिकाला पाहिला हरी. काना वाजवितो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. 12-16 गवळ्याच्या नारी नटून चालल्या मथुरा बाजारी. 12-16 गवळ्याच्या नारी नटून चालल्या यमुना बाजारी. तरी मारला खडाने माझा पुढला गडा हो, त्याने मारला खडाने माझा पुढला गडा. ओढील्या घागरी काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. यमुनेच्या तिरिकाला पाहिला हरी हो, यमुनेच्या तिरिकाला पाहिला हरी. काना वाजवितो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी.
राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच 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 राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच 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 राधा तुझीच गोविंदा. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ज्याला म्हणायचं त्यांनी म्हणा आणि सगळ्यांनी आनंद घ्या. हा, पाळणा पण म्हणू शकता आपण आणि पाळणा पण म्हणा, आनंद घ्या. आता यशोदा सांग गवळण सांगे हो, सांगे गवळणीला. हा, गवळण सांगे हो, सांगे गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे हो, सांगे गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे दाटी वाटी, एक धावी एकी पुढे दाटी वाटी सुंटवडे. एक धावी एकी पुढे दाटी वाटी सुंटवडे. हा, गवळण सांगती हो, सांगती गवळणीला. पुत्र झाला गवळण सांगती हो, सांगती गवळणी. पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्व साधू संत. अच्छा, याच्यात लावू त्यांना म्हणायचं. हो ना. काली कमली वाला मेरा यार रे, मेरे मन का मोहन को दिलदार रे. गोपाल कृष्ण भगवान की. मी अगोदर असा कधीच कृष्ण जन्म साजरा केला नाही इतक्या गोंधळात, पण काही हरकत नाही. मला कन्हैया लाल की. मी माईक देऊन देते तुम्हाला. सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जागेवर बसून घ्यायचंय. बाळकृष्णाचा पाळणा होईल. मंडपातल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बसून घ्या.
हां, एक विनंती आहे, आरतीसाठी सगळ्यांनी आपण बसूनच राहा, उभं नका राहू. आणि मला आईंनी हात हलवला म्हणून असं वाटलं की त्यांना गायचं आहे कोकणी आहे. ठीक आहे, तर उद्याला गोवर्धन लीला आहे. आणि एक मिनिट ऐका फक्त, उद्याला गोवर्धन लीला आहे. उद्या भगवंताच्या बाललीला आपण सगळे श्रवण करणार. उद्या 56 भोग देखील असतो. तर एखादा काही प्रसाद बनवून आणता आला तर आणा, जेणेकरून तुमच्या हातचं देव खातील ना. मग एक छान गोड पदार्थ काहीतरी बनवून आणा, जेणेकरून तुमच्या हातचं देवाने स्वीकार केलं पाहिजे. आणि आनंदाने या गोवर्धन उत्सवाला तुम्ही 56 भोग नाही करू शकलो आपण, कमीत कमी जेवढे जे बनवून आणतील त्याचा काला करून सगळ्यांना वाटू. दुसरं महत्त्वाचं असं की मी उद्याला विस्तारपूर्वक सूचना देणारच होती, ताईंनी मला आठवण करून दिली की आपल्या गोकुळामध्ये गुरुकुलामध्ये खाली 2 मजले तर होतेच, मुली तिथेच जेवायच्या, तिथेच राहायच्या, तिथेच झोपायच्या. आणि महाराष्ट्रातून आलेल्या लोकांसाठी अन्न दान करता येईल असं स्थान नव्हतं. पण भगवत प्रेरणेने गेल्या मागच्या 1 महिन्यापासून आपल्या अन्नक्षेत्राचं बांधकाम सुरू आहे. इव्हन स्लॅब पडला आहे आणि आता थोडं कलर असेल, टाईल्स असेल, असं काम बाकी आहे. भगवंताने जर का तुम्हाला सक्षम केलं असेल तर आपण सगळ्यांना आवाहन करेन. या ठिकाणी आपल्या ट्रस्टला, व्रजवल्लभ चॅरिटेबल ट्रस्टला 12A ATG पण आहे. जर कोणाला आयकरमुक्त दान करायचं असेल तरी आपण करू शकता. रिसीद आपण लगेच त्यांना, रिसीद आणि प्रसाद लगेच आपण त्यांना या ठिकाणी आई साहेबांच्या हातून प्रदान करूया. मी एकदा प्रार्थना करेल की आईंच्या सानिध्यात तुम्ही सगळे गोकुळला या, मला फार आनंद होईल. आणि त्या अन्नक्षेत्रामध्ये मला जे पण करता आलं, मी तर आईंना म्हटलं आजच की तुम्ही याल त्यावेळेला आपण त्या अन्नक्षेत्राचं उद्घाटन करूया. तुमचं येणं आणि त्याचं आपण मग उद्घाटन, तसं मुली वगैरे भोजन सुरू करतील तिथे, कारण आता काय स्पेसचा अभाव आहे, जागेचा, त्यामुळे तिथे आपण अन्नदान सुरू करून देऊ. पण मात्र ज्या वेळेला आपलं येणं होईल आपल्या करकमलाद्वारे मग आपण त्याचा आनंद घेऊ. आणि खूप सुंदर, आम्ही जिथे भगवंतानी गायी चारल्या त्या स्थानामध्ये आम्ही राहतो. सकाळी सकाळी तुमच्या आजूबाजूला कोंबड्यांचे आवाज येत असेल, आमच्याकडे 40 मोरांचे जोरजोरात ओरडण्याचे आवाज येतात, मुलींना माहिती. आणि इतकं सुंदर ते परिसर आहे, तुम्ही पाहाल भारावून जाल. आमच्या जवळ चिंताहरण महादेव आहे, ते कोण उद्याला सांगेल, सगळे चिंता हरणारे ते उद्याला सांगेल कथेमध्ये. त्यामुळे आपण कधी या. आणि मी एवढं मात्र नक्की सांगेल की आपण यावं, कधी आल्यानंतर विनमुख तिथून जाणार नाही, एवढं मात्र नक्की. महाराष्ट्रातल्या येणाऱ्या मंडळींकरता राहण्याची व्यवस्था आपण सध्या तिथे करू शकत नाही, कारण एवढी व्यवस्था नाही. आपल्या 20-25 कन्या तिथे असत्या कारणाने. पण मात्र तुम्ही कितीही जण या, भोजन व्यवस्था मात्र महाराष्ट्रातल्या येणाऱ्या लोकांना खाऊ घालता यावं असं एक स्थान असावं, म्हणून ते अन्नक्षेत्र निर्माण झालेलं आहे. भगवत कृपेने, श्रीजींच्या कृपेने, साधू संतांच्या कृपेने आपण सगळे सक्षम असाल. भगवंताने आपल्याला केलं असेल तर आग्रह नाही पण एक अनुग्रह मात्र नक्की की आपल्याला जीही या अन्न क्षेत्राच्या निर्माण कार्याकरता जेही देता येईल ते अवश्य द्यावं. आणि रिसीद पण लगेच प्राप्त होईल. आयकर मुक्त असल्या कारणाने आपल्याला ज्याही पद्धतीचं दान करायचं आहे या उद्या परवा या 2-3 दिवसामध्ये द्यावं अशी विनंती करते. आरती.
आरती आरती हां सध्या ग्रे किंवा ग्रीन, कारण उद्या गोवर्धन लिहिलंय ना, तर ग्रीन जर का घालाल तर हिरवं हिरवं, भगवंताने उद्या प्रकृतीची पूजा केली तर ग्रे ग्रीन असं, गो ग्रीन. परवा लाल करायचं मग विवाहाच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी लाल, विवाहाच्या दिवशी लाल, विवाहाच्या दिवशी परवाला लाल चालेल. सप्तरंगी. बर तू म्हणशील तसं. आरती. उद्या ग्रे कलर म्हणता ताई. जय हो जय श्री करू तुझ भगवंता, जय हो श्री शुभ मुनीने परम भक्तीने नाना गाई रे जा हरी करिता, जय हो जय श्री भागवता, करूचे मधुर फळ माधुरसे जे सोज्वळ, आत्मा राम मोदी सफळ, शिमुनी झाले जन सुफळ, हवा पर्वणी आली अवनी ती अगभरणी, जल तारी ती पतिता, आरती करू तुझ भगवंता, जय हो व्यासाची वाणी साधक हरी गुण गावोरी, शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी, सहज सेविका भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता, भगवंता श्री भागवता, भगवंता द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ती हरे भरिता, ती हरे हरि हंसती जीवित, लोक सुखमये संत द्विजगुणे, सेवुनी रमणे भान हरपणे रस पीता, जय हो महिमा ग्रंथाचा गजवे नाथोनाचा, प्राणची कीर्तनकाराचा, सेवा कविवर संताचा, जणू गोराचा
ब्रह्म चैतन्य महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री शशिकला माता की जय। सब संतन की जय। पार्वती पते हर हर महादेव। आज के आनंद देने वाले की जय। आज के आनंद लेने वाले की जय। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। भारत माता की जय। रामकृष्ण हरी। सगळ्यांना एक विनंती आहे, एक 5 मिनिटं फक्त सर्वांनी शांत राहायचंय. आपली जागा सोडायची नाहीये, कारण जे गीतेचं अध्ययन करतात तर ते आपल्यासाठी 1-2 शब्द बोलणार आहेत, तर ते फक्त ऐकायचे आणि ते ऐकून झाल्यानंतर सुद्धा सगळ्यांनी जागेवरच बसायचंय. तुम्हाला जागेवरच प्रसाद देण्यात येणार आहे, कारण उठला तर सगळं गोंधळ होतोय. प्लीज सहकार्य करायचंय, कोणीच उठायचं नाहीये. हां, थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सुहासिनी कुलकर्णी. मी राष्ट्रसेविका समितीचं काम करते. माझ्याबरोबर ह्या आलेल्या आहेत संजीवनी ताई साळुंके. ताई पुढे या. ह्या पण राष्ट्रसेविका समितीचं काम करतात. आणि ही कीर्तिताईमुळे ही राष्ट्रसेविका समितीचं पण काम करते आणि संस्कृत भारतीचं पण काम करते. तर आम्ही एक असा उपक्रम सुरू केला आहे की आम्ही गीतेची संथा देतोय सगळ्यांना. तर आठवड्यातून 1 दिवस 1 तास आम्ही गीता म्हणायला शिकवतो. ज्यांचं गीतेचं प्रशिक्षण झालेलं आहे, ज्यांनी संथा घेतलेली आहे किंवा जे पौरोहित्याचे वर्ग घेत आहेत, अशा काही जणी आहेत ज्या शिकवण्यासाठी येतात शिक्षिका म्हणून. आणि असे आमचे 3 ठिकाणी आत्ता वर्ग सुरू आहेत. साई वास्तू सोसायटीमध्ये सुरू आहे, शिवसाई लेनमध्ये एक दत्त मंदिरमध्ये सुरू आहे कुणाल आयकॉन रोडवर, आणि एक गणेश मंदिरामध्ये सुरू आहे प्लॅनेट मिलेनियममध्ये. तर आपल्या परिसरात पण जर वर्ग सुरू करायचा असेल तर आम्ही इथे येऊन शिकवू शकतो. आमच्या शिक्षिका येतील. महिन्यातून आठवड्यातून 1 दिवस 1 तास पूर्णपणे विनामूल्य हा वर्ग असतो. गीतेचं पुस्तक गीता धर्म मंडळाचं आम्ही तुम्हाला देतो, ते पण विनामूल्य आहे. शिक्षिकाही येऊन इथे शिकवतात. तर आपल्या जर ग्रुप इथे तयार झाला तर आम्ही इथे येऊन शिकवू शकतो. 30-35 किंवा 15-20 जणी जरी असल्या तरी आम्ही येऊन शिकवतो. धन्यवाद सर. सध्या धर्मजागरण आणि संस्कृतीच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याकरता आजूबाजूची परिस्थिती पाहता खरंच काळाची ही गरज आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अवश्य गीता शिका अशी माझी विनंती पण असेल. आणि धन्यवाद, तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचून हे कार्य करत आहात त्याबद्दल धन्यवाद. जय श्री कृष्ण. मी सर्व साधक बंधू भगिनींना विनम्रपूर्वक सांगू इच्छिते की या चालू असलेल्या सोहळ्यात आपल्याला अत्यंत सुंदर सुमधुर अशी जी भागवत कथा वैभवश्री दिदी ताईंच्या द्वारे त्यांच्या मुखकमलातून ऐकायला मिळते, त्याचा आनंद आपण घेतो. पण त्यांनी एका कार्याचा वसा घेतलाय आणि ते कार्य त्यांनी गोकुळात प्रारंभ केलं आहे. इथे ज्या बसलेल्या लहान लहान कन्या आहेत, अजून काही कन्या गोकुळात असतात. गुरुकुलाचा खालचा पाया झाला आहे वरत्या साईडला. मी सगळ्यांना विनंती करते, प्रसाद घेताना अतिशय शांततेत घ्या. प्रसाद सगळ्यांपर्यंत पोहोचेल. गुरुकुलाचा खालचा पाया झालाय आणि वरच्या साईडला वरती अन्नपूर्णागृहाचं काम चालू आहे. तसंच ह्या ज्या बालिका आहे यांचा जर नित्यक्रम सांगायचा म्हटला तर त्या सकाळी पहाटे 5ला उठतात.
तिथून त्यांचा जो काही हार्मोनियम म्हणा जेही कोई त्याचा रियाज करतात. त्यानंतर त्यांचं रोजचं सकाळची स्नान वगैरे आटोपून त्यानंतर त्या पुढे ग्रंथांचं प्रशिक्षण घेतात आणि त्यानंतर भोजन घेऊन त्याचाही अभ्यास पुढे दिवसभर करतात. संध्याकाळी यमुना मैयाला सेवा देतात. यमुना मैयाच्या काठी जेवढे पण आपल्यासारखे लोक जे क्षेत्रदर्शनाला जातात आणि आपल्यामुळे तिथे आजूबाजूला आपण कुठलीही वस्तू सोडून जातो आणि क्षेत्रामध्ये काही का प्रमाणात अस्वच्छता तयार होते, तर त्या पूर्णपणे ती अस्वच्छता निर्मूलन होण्यासाठी त्या ठिकाणी रोज संध्याकाळी जाऊन किंवा जी संत मंडळी भेट देतात त्यांना तिथे नीट आसनस्थ होता हवं म्हणून त्यासाठीही त्या सेवा देतात. तर अशा सगळ्या बालिकांच्या जिथे आपल्या भारतीय संस्कृतीचं कार्य चालू आहे, आपल्या धर्माचा वारसा पुढे जातो, तर तिथे मी सर्वांना आवर्जून विनंती करते, आवाहन करते की ज्यांना ज्यांना यथाशक्ती 10 रुपये जरी म्हटले तरीही चालणार आहे. तिथून पुढे तुमची इच्छा. पण ज्यांना ज्यांना योगदान देण्याची इच्छा आहे, हे धर्मकार्य आहे आणि धर्मकार्याला आपण जर पुढे आज सुरुवात केली तर ते आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत चालत राहील. तर म्हणून सगळ्यांना मी विनंती करते की ज्यांना ज्यांना यथोशक्ती शक्य आहे त्यांनी तसं योगदान द्यावं आणि ते योगदान तुम्ही इथेच दीदींकडेही जर दिलं तरी चालणार आहे. आजच मी असं म्हणत नाही, कथा पुढे अजूनही 3 दिवस चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला जसं जेव्हा शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये तुमच्या वतीने सहभाग किंवा जी पण तुम्हाला मदत द्यायची असेल ते तुम्ही देऊ शकता. हां, मदत देताना अर्थस्वरूपात द्या ही विनंती आहे. इथे तशी व्यवस्था केली जाईल आणि तिथे तुम्ही ते सुपूर्द करू शकता. गोपाल कृष्ण भगवान की जय. गूगल पे पेटीएम कसा ये गताई 2 नाही जास्त नको तुम्हाला हरभरे चालेल. थांबा म्हणजे मी आणते लागणार आहे आरती जाऊ दे घरामध्ये. थांब आणते आणि भरले नाही वाटत. आणते प्रसादाचे ट्रे. दादा
आता फक्त 7-8 दे म्हणा फक्त प्लेट बस. दादा ठीक आहे. हो ये आण ग. हे छायाताई अजून आला बरं आहे ना. मी काय म्हणते तर तिकडे आता ते राहिले ते दर्शन घेऊन नंदा मावशी प्रसाद लवकर आणतात ना कधीच्या वेळेत आणतात. काय मी रोज खात नाही. फोटो नाही काढू दे. काय माहिती मी जाऊ का आता? मी जाऊ का मग? जाऊया की सगळं तिला चला चला नाही ना कोण घरी ठेवला पक्के घरी
भेटले का बाबा? हां, भेटले. ते बघते. मध्ये असं